हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर इथे मी डोसा म्हणजे थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवत आहे. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, जेणेकरून हा डोसा खायला अतिशय चविष्ट लागतो आणि खूप मस्त स्पॉन्जी जाळीदार असा छान बनतो पण. तर त्यासाठी आपण 3 ग्लास तांदूळ घेतलेत, तर त्याच्या निम्मी आपल्याला 1.5 ग्लास डाळी पाहिजेत. तर एका छोट्या वाटीने माप करून आपल्याला त्यात 3 वाट्या घ्यायच्या आहेत. छोटी वाटी आहे, जेणेकरून त्या वाटीने मोजले तरी 1.5 ग्लासच झाले पाहिजेत डाळी आणि 3 ग्लास तांदूळ. तर हे असं प्रमाण होतं. अर्धी वाटी एक्स्ट्रा मी उडदाची डाळ जास्त घातलेली आहे. आणि आता ह्या डाळी आणि तांदूळ आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात स्वच्छ पाणी घालून आपल्याला हे म्हणजे सकाळी भिजायला घालायचं ते दिवसभर, जेणेकरून तुम्ही संध्याकाळच्याला ते एकदम त्याची फाईन पेस्ट करून एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवू शकता, वाटून ठेवू शकता. आणि मग भिजत घालत असताना डाळीमध्ये मी इथे आपलं जे काही मेथीचे दाणे असतात तर ते 1 चमचा घातलेले आहेत. आणि त्याच्यामुळे फर्मेंट व्हायला पण मदत मिळते आणि ते खायलाही चांगले असतात. तर इथे सगळं म्हणजे नाही का, सकाळी भिजायला घातलं होतं, तर संध्याकाळचे जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत. आता मी हे वाटून घेत आहे. वाटताना मी पोहे पण भिजवून घातलेत. 1 वाटी पोहे घातलेत मी. त्यामुळे एकदम मस्त जाळीदार असे डोसे तयार होतात आणि मऊसूत पण होतात. तर त्यासाठी पोहे अवश्य घाला. तर इथे मी बघू शकता डाळ, तांदूळ आणि पोहे वाटून घेतले. त्याच पद्धतीने मी बाकीचं जे काही डाळ आणि तांदूळ होतं तर ते पूर्णपणे वाटून घेतलं. एकदम मऊसूद असं छान वाटून झालं आहे आपलं. तर आता हे पूर्ण मिक्स करून घेते आहे. आणि वाटतानासुद्धा अर्धे तांदूळ आणि अर्धी डाळ असं करून मी वाटलेलं आहे. तर आता ते पीठ आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही अगोदर चटणीची तयारी करायची आहे. तर चटणीसाठी आपल्याला जिरं, मोहरी, उडदाची डाळ, परत हरभरा डाळ, अद्रक, लसूण, कढीपत्ता आणि सुक्या 2 लाल मिरच्या लागतात. तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात अगोदर शेंगदाणे वाटून घेणार आहे. म्हणजे शेंगदाणे, कोथिंबीर, अद्रकचा तुकडा, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या. तर हे वाटून घ्यायचं आहे. आणि पुदिना असेल तर तोही घातला तर छानच. आणि पाणी टाकून आपण याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची. तर ती आपल्याला एका भांड्यात ओतून काढायची. त्यानंतर आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे, साधा सिंपल. तर 2 चमचे तेल गरम केलं आहे. जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने तेल घातलं मी 2 चमचे. तर जिरं मोहरीचा तडका दिला. उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळसुद्धा घातली आहे. आणि या डाळी पण चांगल्या ब्राऊन झाल्या पाहिजेत. त्यानंतर कढीपत्ता घातला भरपूर असा, कारण कढीपत्त्याचा म्हणजे खूप छान चव येते चटणीला कढीपत्त्यामुळे. आणि ज्या काही बेडगी मिरची होती माझ्याकडे त्या 2 घातल्या. त्यानंतर हा तडका आपल्याला या चटणीवर घालायचा आहे आणि मिक्स करायचं व्यवस्थित असं. बघू शकता खमंग असा तडका दिल्यामुळे खूप छान अशी चटणी तयार होते. तर चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडीशी म्हणजे एकदम छोटा चमचा साखर घातली आहे, 1 चमचा. आणि मिक्स करून ठेवलं. त्यानंतर तुम्ही पीठ बघू शकता छान फर्मेंट झालेलं आहे. आता आपल्याला याचे डोसे बनवायचे. जर तुम्हाला आंबोळी बनवायची असेल, म्हणजे जाग्यावर नाही का स्पॉन्जी एकदम अशी जाडसर आणि मऊसूत, तर तुम्ही एवढं घट्ट पीठ ठेवू शकता. तर सुरुवातीला मी 1-2 आंबोळी बनवून दाखवते याच पिठाची. तव्याला थोडंसं तेलाने ग्रीस करायचं आहे आणि त्यानंतर बॅटर सोडून छोटीशी आंबोळी तयार करायची आहे आणि झाकण ठेवून 1 वाफ काढायची आहे. बघू शकता मस्त अशी आपली आंबोळी तयार आहे. कमीत कमी तेलाचा वापर करून असे छान हेल्दी डोसे तयार होतात. आठवड्यातून 1-2 वेळा नक्कीच आपण हे जे काही फर्मेंट केलेले पदार्थ असतात तर ते आवर्जून खाल्ले पाहिजेत.
तर आता मी डोस्याच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे, अर्धा कप, आणि बॅटर थोडंसं पातळ करून घेतलं आणि त्याचा मोठा असा डोसा पसरवून घेत आहे. बघू शकता, मस्त. तर याच पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेतले आहेत. बघू शकता, 1 सेकंदभर फक्त आपल्याला पलटून थोडासा भाजायचा, नाही भाजला तरी पण चालतो, पण मी दोन्ही साईडनी म्हणजे दुसऱ्या साईडनी एक थोडीशी वाफ देते. मस्त. बघू शकता, याच पद्धतीने मी लोखंडी तव्यावर सुद्धा डोसे बनवते आणि तो सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे यूट्यूबला. तर आता आपले डोसे तयार आहेत. आता त्यासोबत आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. खूप छान लागते बटाट्याची भाजी या डोस्यांसोबत. इथे मी मोहरीचा तडका देते. मोहरी चांगली फुटली का आणि छान असा वास यायला जिरं घालायचं. जिऱ्याचं एक छान सुगंध येतो. त्यानंतर लगेच कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा घालायचा आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी इकडे बटाटे सोलून घेते. हे काम करत करत फोडणी आपली परतून घ्यायच. तोपर्यंत कांदा छान मऊ होईपर्यंत मी बटाटा उकडून नाही, ते आपलं सोलून आणि कट करून घेतला. तर आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आणि घालताना थोडीशी हळद घातली आहे, बस एवढंच. आणि वरतून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. खूप मस्त बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी किंवा तुम्ही नारळाची चटणीसुद्धा बनवू शकता किंवा कांदा टोमॅटोची पण चटणी बनवू शकता. तर इथं मी कोथिंबीर घातली आहे आणि एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे. खूप मस्त आजचा मेनू. तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत.